आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज। महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेचा हा सन्मान केला आहे। या नव्या धोरणामुळे राज्यातल्या महिलांचा राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रातला सहभाग वाढण्यास मदत होईल। महिलांना आत्मनिर्भर करण्याबरोबरच त्यांचा आत्मसन्मान उंचावेल असा मला विश्वास वाटतो। या महिला दिवसात आता तर मुलांच्या नावात वडिलांच्या आधी आईचं नाव लावण्यात महत्त्वपूर्ण निर्णय समाविष्ट करण्यात आलेला आहे। या ऐतिहासिक चौथ्या महिला धोरणात शासनाच्या अधिकृत कागदपत्रामध्ये वडिलांच्या आधी आईचं नाव लिहिणं आता बंधनकारक आहे आणि या ऐतिहासिक निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी आपले सर्वांचे आदरणीय लाडके नेते दादांनी राज्यात सर्वप्रथम पहिल्यांदा केली। कालच मंत्रालयात 6व्या मजल्यावर त्यांच्या दालनाबाहेर अजित, आशाताई, अनंतराव पवार अशी पाटील आहे। महिला धोरण जाहीर झाल्यानंतर सुट्टीनंतरच्या पहिल्याच कार्यालयीन दिवशी आदरणीय दादांच्या दालनाबाहेर त्यांच्या आईच्या नावासह पाटी झळकली आहे। संपूर्ण महाराष्ट्र आदरणीय दादांना शब्दांचा पक्का आणि विचारांचा सच्चा म्हणून ओळखतो। या निमित्तानं ही गोष्ट आज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। आदरणीय दादांसारखा नेता आपल्या सर्वांना मिळाला आहे याचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे आणि प्रत्येकाच्या त्या भाषणामधून, बोलण्यामधून हा सतत जाणवत असतो। खरं सांगायचं तर आजचा हा कार्यक्रम महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरण म्हणा किंवा महिलांची आरोग्य तपासणी आणि त्यांचे वेगवेगळे वर्कशॉप इथे आहेत। शितोळेताईंनी सर्व माझ्या महिला भगिनींना सांगितलं की आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि यापुढे मीही तोच सल्ला देईन थोडाफार, कारण आपल्याला कोरोनाच्या काळामध्ये सर्वांनाच आरोग्याची आपण किती काळजी घेतली पाहिजे हा धडा आमची मुंबई, आवाज महाराष्ट्राचा। आमची मुंबई न्यूजला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा।